नमस्कार, आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता। विक्रोळी पोलीस ठाण्याचे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुधीर हिरडेकर साहेब यांची गुन्हे शाखा मुंबई येथे सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नती झाल्यामुळे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम विक्रोळी येथील विकास हायस्कूल सभागृहात आयोजित करण्यात आला होता। त्यावेळेस विक्रोळी पोलीस ठाण्या मोहल्ला शांतता कमिटी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून हिरडेकर साहेबांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विक्रोळीतील सर्व उपस्थित रहिवासी यांच्यातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विक्रोळीकर, आज आमच्या सिनियर साहेबां माननीय हिरडेकर साहेब यांची ACP म्हणून प्रमोशन झालं आणि त्या अनुषंगाने ते आज आपल्यातून विक्रोळी सोडून पुढच्या कर्तव्याकरिता गुन्हे शाखेला जात आहे। तर आमचा खात्यामध्ये जास्त अनुभव नाही, आमचा आता 3रं वर्ष आहे। विक्रोळी पोलीस स्टेशनचे आदरणीय डॉक्टरी हिरडेकर साहेब, या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक जे काम करणारे त्यातील जे मंडळी आहेत तसे इतर जे नागरिक त्यांच्यापासून मी स्वागत करतो। आपण एक शालेय जीवनामध्ये किंवा याच्यामध्ये एक कविता पर्यंत ऐकली असेल, असे पाहुणी येती जाती आणि स्मृती ठेवणी जाती। आता इथे पाहुण्या उल्लेख त्याच्यासाठी केला की पोलीस डिपार्टमेंटने काम करत असताना किंवा आपण घरी आपल्या पाहुणे येतात तसं पाहुणा हा ठराविक कालावधी करण्यासाठी असतो, 2 पाहुणे 2 दिवस 3 दिवस। त्याचप्रमाणे हे विक्रोळी जे आहे हे तुमचं घर आहे, विक्रोळीकरांचं हे विक्रोळी घर आहे आणि तिथे हे पोलीस जे आहेत या पोलीस इथे अधिकारी येतात, PI येतात, सिनियर PI येतात, अंमलदार येतात, हे इथे पाहुणे म्हणून राहतात। त्यांना जी जबाबदारी दिलेली असते किंवा आपल्या समाजाचं जे काम करायचं असतं किंवा पोलीस खात्यामध्ये राहून जे काम करायचं असतं ते करून कालांतराने त्यांना निघून जायचं असतं। इथे राहतात कोण, जे इथे राहणारे असते विक्रोळीकर। आता बऱ्याच आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की यापूर्वी की विक्रोळीमधले सामाजिक सरोकार चांगला आहे। मी तर म्हणतो हे आपलं मिनी इंडिया आहे। जसं भारतामध्ये विविध जातीचे विविध पंथांचे लोक आहेत तसे आपल्या विक्रोळीमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व पंथाचे लोक सर्व प्रकारचे सण साजरे आणि उत्सव हे एकोप्याने आणि सामाजिक बांधिलकी जपून करत असतात। प्रत्येकाच्या सणाच्या वेळेस ज्याची त्याची जी मर्यादा आहे किंवा ज्याचे जे आहे शासनाचे नियम हे सर्वजण पाळून उत्सव साजरा करतात आणि पोलिसांना सहकार्य करतात। आता साहेबांचा 1 वर्षाचा कालावधी आहे। सुरुवातीला आल्यानंतर पहिल्याच साहेबांना गणपती उत्सव साहेबांसाठी आला। आता या पोलीस स्टेशनला मी आणि मोरे साहेब आणि आमचे इतर अधिकारी आम्हाला साधारणतः 2-2.5 वर्ष झाले। त्यामध्ये साहेबांनी प्रथम आम्हाला मोरे साहेबांनी आम्हाला विचारलं होता गणपती उत्सवाचं काय इथे। म्हटलं साहेब इथे कोणताही प्रॉब्लेम होत नाही, कुठलेही सण असेल, आंबेडकर जयंती असू दे, शिवजयंती असू दे, गणेशोत्सव असू दे किंवा ईद असू दे, इथे कोणताही प्रॉब्लेम होत नाही।